नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण मतदान कार्डसाठी अप्लाय केलं असलं तरी पण काही वेळा आपलं नाव मतदार यादीत आले का नाही हे आपल्याला माहिती नसतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं नाव मतदार यादीत कसं शोधायचं व आपली मतदार यादी कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। सर्वप्रथम गूगल मध्ये वोटर लिस्ट डाउनलोड असं टाइप करून सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर eci.government.in ही पहिली वेबसाईट दिसेल। यामध्ये इलेक्ट रोल डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला आता इलेक्ट रोल मध्ये आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ निवडून घ्यायचा आहे व आपली जी वोटर लिस्टची जी लँग्वेज आहे ती आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे। आता मी मराठी सिलेक्ट करत आहे व खाली दिलेला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करून आपण आपल्या गावाचं जे नाव असेल ते नाव शोधायचं आहे व तिथून फायनल रोल 2024 यामध्ये आता मी एक लिस्ट यातून डाउनलोड करत आहे। फायनल रोल 2024 वरती क्लिक करून डाउनलोडच्या चिन्हावरती आपण क्लिक करून लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे। आता आपली लिस्ट डाउनलोड झालेली आहे। ती लिस्ट आपण आता ओपन करून घेऊयात। आता ही आपल्या गावची मतदार यादी ओपन झालेली आहे। यामध्ये आपण खाली स्क्रोल करून इथून आपल्या भागामधील विभागाचा क्रमांक आणि नाव आपल्याला दिसेल तो आपण बघायचा आहे व तिथून खाली स्क्रोल करून आपलं जे जिथं नाव असेल ते नाव आपण सर्च करायचं आहे किंवा शोधायचं आहे। अशा प्रकारे आपलं वोटर लिस्टमध्ये नाव दिसेल।